मजबूत आणि कुठल्याही वातावरणामध्ये काम करणारी विशाल टोकते चक्रीवादळ जे आताच येऊन गेलं, असे अनेक वादळ जे आहेत ते मुंबईला धडकतात. कारण मुंबईचा समुद्रकिनारा आहे, मुंबई संपूर्ण समुद्र किनाऱ्याने वेढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये वादळ असेल, हायटेड असेल किंवा इतर कुठली कारणं असतील, त्यामध्ये नागरिकांचा जीव वाचवण्याकरता म्हणजे ज्यावेळी समुद्रामध्ये एखादा हायटेड असेल किंवा वादळामुळे काही त्या ठिकाणी नागरिक फसले असतील, त्यांना बोटीनं बाहेर आणण्यात आलं असेल, तर मग इथे त्यांना आणण्याकरता लोखंडी प्लेट टाकावे लागतात किंवा मग तिथून पुढे त्यांना आणण्याकरता गाड्या ज्या आहेत वेगवेगळ्या वापरल्या जातात. अनेक वेळा गाड्या ज्या आहेत त्या वाळूमध्ये फसतात. त्याच वेळी म्हणजे तो गोल्डन पिरियड जो असतो, एखाद्या व्यक्तीला वाचवल्यानंतर पाण्यातून तो बाहेर जेव्हा येतो त्यावेळी या जो गोल्डन पिरियड असतो, गोल्डन पिरियडच्या मध्ये त्या व्यक्तीला मागच्या सीटवर म्हणजे अगदी स्पेशियस गाडी आहे, मोठी गाडी आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये हे गाडीचा वापर अतिशय त्या ठिकाणी चांगला ठरू शकतो आणि चांगला भविष्यात ठरणार आहे. अशा दुर्दैवी घटना घडू नये, पण जर घडल्या तर नक्कीच या गाड्या त्या ठिकाणी एक वरदान म्हणून साबित होतील. आणि त्याचमुळे ह्या गाड्या ज्या आहेत तर रिलायन्स फाउंडेशनतर्फे मुंबई पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत आणि या गाड्यांचं अनावरण जे आहे मुंबई पोलिसांना या गाड्या ज्या आहेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुपूर्द करणार आहेत. एकूण 10 गाड्या आहेत. पोलारिस कंपनीच्या गाड्या आहेत. गाडीचं नाव रेंजर 570 FI आहे. मोठे टायर, मजबूत इंजिन, त्याच पद्धतीने युजर फ्रेंडली, मोठा स्पेस. म्हणजे एका वेळी या गाडीमध्ये 4 व्यक्ती बसू शकतात आणि चांगलं सामान म्हणजे सामान ठेवण्याकरता किंवा काही वस्तू असतील त्यासण्याकरता मोठी डिक्की आहे. मोठे टायर आहेत जे वाळूमध्ये अडकू नये. आम्ही प्रश्न विचारला होता ज्या गाड्या जे तयार केलेल्या आहेत त्या मेकॅनिकलला. त्याच पद्धतीनं मुंबई पोलिसांच्या काही जे विशेष अधिकारी ज्यांना त्या गाड्यांची संपूर्ण ट्रेनिंग देण्यात आलेली आहे. पावसाळा येतो आहे, पावसाळ्यामध्ये वाळू घट्ट होते आणि अचानकपणे जेव्हा गाडी फसते तेव्हा पूर्ण वाळू जी आहे ती अशा टॉकमध्ये अडकते. मग त्यावेळी काय करता येईल, या गाड्या त्यावेळी ह्या वाळूमध्ये अडकणार का? तर त्यांचं म्हणणं होतं की हे सगळं विशेष लक्षात घेऊनच मुळात आपण पाहिलं तर गाड्याचे टायरचे हे कडक जे भाग असतात ते असे जॉईंट असतात, इथून जॉईंट असतात सगळीकडे, पण ह्याचे मुद्दामून खाचे दिलेले आहेत. कारण का वाळूमध्ये अडकलं तर एकामुळे दुसऱ्यामुळे तिसरा जो आहे तो नॉब जो आहे तो ॲक्टिव्ह होऊन सगळी वाळू जी आहे ती टायरपासून बाहेर काढेल आणि गाडी जी आहे ती अडकणार नाही वाळूमध्ये. ही खासियत आहे अशा गाडींची. अशी विविध भरपूर खासियत आहेत, ज्या संपूर्ण खासियतसह ही गाडी जी आहे ती मुंबई पोलिसांना दिली गेलेली आहे. तर माझ्या मागे इथं जर तुम्हाला दाखवलं तर इथं जो स्टेज बांधण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईचे दोन्ही पालकमंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे, अजित पवार, त्याच पद्धतीनं दिलीप वळसे पाटील, महापौर किशोरी पेडणेकर असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रिलायन्स फाउंडेशनचे देखील अनेक बडे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष माहिती दिली जाते आता संपूर्ण गाडीची, कशी गाडी आहे आणि पाईप पेट्रोलिंग जी केली जाते. या पाईप पेट्रोलिंगमध्ये फायदा व्हावा, पाईप पेट्रोलिंग करताना त्यांना अडचण येऊ नये आणि या गाड्यांनी पाईप पेट्रोलिंग न करता या गाड्यांनी पेट्रोलिंग जर केली तर लवकरात लवकर होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पेट्रोलिंग होऊ शकते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गाड्या ज्या आहेत त्या मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या गाड्यांचं अनावरण केलं जाणार आहे. ATV वाहन असं या गाड्यांना म्हटलं जातं. विशेष करून भारतामधले टुरिस्ट नाही तर परदेशातले टुरिस्ट सुद्धा मुंबईमध्ये येत असतात. तर या सगळ्या टुरिस्टना, भारतातील किंवा भारताबाहेरील टुरिस्टना एक आत्मविश्वासाची भावना, सुरक्षिततेची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मुख्यमंत्री तिथे पोहोचल्याचं आपण बघतोय. मुख्यमंत्री देखील, उपमुख्यमंत्री पोहोचल्याचं आपण बघतोय. मुख्यमंत्री देखील थोड्याच वेळात पोहोचतील. रिलायन्स फाउंडेशन आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या ज्या गाड्या आहेत त्या लोकांच्या सेवेसाठी म्हणून आणल्या जात आहेत. बऱ्याच वेळेस समुद्रकिनाऱ्यावरती काही विशेष मदतीकरता म्हणून वाहनांची आवश्यकता असते आणि त्या सगळ्या कार्यामध्ये या वाहनांचा उपयोग होणार आहे. मंत्री आदित्य ठाकरे देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि यावेळी ही जी वाहनं आहेत ही मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केली जातात आणि या वाहनांना यापुढे अशाच पद्धतीने त्यांनी काम करत राहावं या दृष्टीने म्हणून मुख्यमंत्र्यांनी फ्लॅग दिलेला आहे, हिरवा झेंडा दाखवलाय त्यांनी. मुंबई
पोलीस दलाच्या बँडच्या सुरांमध्ये या वाहनांचं संचलन होताना आपण बघतोय। मुंबई पोलीस दलात ही आता आधुनिक वाहनं जी आहेत ती सगळ्यांच्या सेवेकरता म्हणून दाखल झालेली आहेत। बऱ्याच वेळेस समुद्रात काही अडकलेली लोक असतील त्यांना वाचवल्यानंतर किनाऱ्यावरती आणल्यानंतर उपचाराकरता त्यांना ज्या ठिकाणी नेलं जातं की समुद्र किनाऱ्यावरनं त्वरित त्यांना ॲम्ब्युलन्सपर्यंत आणण्याकरता म्हणून या वाहनांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे। त्याचबरोबर इतरही काही गोष्टी असतील त्याच्याकरता देखील या वाहनांचा उपयोग होईल। मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, उपपालकमंत्री आदित्य ठाकरे, त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील गृहमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे मंचावर आपल्याला उपस्थित दिसतात। मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की सर आपण त्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं कौतुक करावं, त्यांचा सन्मान करावा। सिराज कोतवाल, खासदार अरविंद सावंत देखील आपल्याला दिसत आहेत। ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड। तर या पोलिसांच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या रेंजर गाड्या निश्चितच मुंबई पोलिसांकरता मदत देणाऱ्या ठरणार आहेत आणि काही पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येतोय स्मृतिचिन्ह देऊन। कायदा व सुव्यवस्था मुंबईच्या विस्तीर्ण किनाऱ्यावरील देखण्या चौपड्यांच्या व येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस अधिक हायटेक झालेले आहेत। प्रत्यार्पणाचा सोहळा आज माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी माननीय आमदार मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय आणि ज्यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून या ATV वाहने आम्हाला उपलब्ध झाले ते पालकमंत्री माननीय नामदार आदित्य ठाकरे साहेब, पालकमंत्री नामदार अस्लम शेख साहेब, महापौर महोदया, अप्पर मुख्य सचिव सर, माननीय पोलीस महासंचालक, प्रधान सचिव श्री खारगे साहेब, माननीय खासदार अरविंद सावंत साहेब, माननीय आमदार श्री मंगल प्रभात लोढा आणि रिलायन्स फाउंडेशनचे माननीय शिरीन मॅडम, या सर्वांचे मी पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या वतीने आभार व्यक्त करतो। तसेच दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी, या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी काम करणाऱ्या सर्वांचे आभार आणि माननीय मुख्य अतिथींच्या परवानगीने राष्ट्रगीतानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल हे मी जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि यावेळी 10 रेंजर गाड्या ज्या आहेत त्या मुंबई पोलीस दलात दाखल झाल्याचं आपण बघतोय आणि आता या संपूर्ण सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताच्या माध्यमातून केली जाते। ह्या त्या वाहनांची दृश्य आपण बघतोय, खास रेंजर वाहनं जी रिलायन्स आणि रिलायन्सच्या माध्यमातून मुंबई पोलीस दलाला देण्यात आलेली आहेत। मुंबई पोलीस दलाचं समुद्र किनाऱ्यावरचं काम, बंदोबस्त हा अधिक सुकर व्हावा, त्यामध्ये बऱ्याच वेळेस त्यांना येण्या जाण्याकरता म्हणून काही खास वाहनांची आवश्यकता असते। ही जी वाहनं आहेत ही समुद्राच्या किनारी असणाऱ्या रेतीतनं देखील वेगाने धावू शकतात। भरभक्कम असे टायर, एकूणच त्याचं स्ट्रक्चर देखील खास आहे। यामध्ये काही पर्यटक असतील, त्या पर्यटकांची अचानक काही कारणास्तव ने-आण करण्याची वेळ आली तर त्याकरता देखील या वाहनांची मदत होईल।